ओम शिवसाईराम. मित्रांनो, आज आपण टॅरो कार्डवरून महाराष्ट्रात जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये महायुतीला किती जागा मिळतील याबद्दल आपण टॅरो कार्डवरून कार्ड काढू. कारण आपण मागे टॅरो कार्डवरून पाहिलेलं की महायुतीचंच सरकार येणार आहे. तर आता याच्या पुढचा प्रश्न की त्यांना किती सीट मिळतील, तर त्याबद्दल सगळीकडे चर्चा चालू आहे. तर त्यामुळे मी असं बघायचं ठरवलं की महायुतीला किती जागा मिळतील. तर पहिलं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर मी दिला आहे. पहिलं 1 नंबरवर 80 ते 100, 2 100 ते 150 आणि तिसरा कार्ड 150+. तर जे कार्ड चांगलं येईल, सरळ येईल, त्याप्रमाणे तेवढे सीट मिळतील. तर आता आपण बघूया की महायुतीला किती जागा मिळतील. आपण टॅरो कार्डवर बघूया. कारण खूप सर्वे आले, त्यात वेगवेगळी मतं दिलेली आहेत. तर टॅरो कार्डवर काय येतं हे आपण बघूया. तर 3 कार्ड काढेन. जे कार्ड योग्य येईल किंवा ते दर्शवेल की किती सीट मिळतील, महायुतीला किती सीट मिळतील, आपण 3 कार्ड काढूया. एक, दोन, तीन. तर आता आपण पाहूया की 3 कार्डमधलं कोणतं कार्ड योग्य आलं आहे आणि तेवढ्या सीट मिळतील. तर टॅरो कार्ड किती सटीक भविष्य सांगते हे पाहूया. तर पहिलं कार्ड आपण ओपन करतोय. हे सरळ आलं आहे, 3 नंबरचं वॉयन्सचं कार्ड आलं आहे. दुसरं कार्ड हे उलटं आलं आहे आणि ते 3 ऑफ सोर्ड्सचं कार्ड आलं आहे. आणि तिसरं कार्ड हे सर्वात महत्त्वाचं कार्ड, द हाय प्रेस्टिज, हे टॅरो कार्डमधलं महत्त्वाचं कार्ड आणि ते मेजर अर्कानाचा कार्ड आला आहे. त्यामुळे हे नक्की झालं आहे की महायुतीला 150च्या पुढे जागा मिळतील. तर मित्रांनो, अशाप्रमाणे आपण बघितलं की किती व्यवस्थित उत्तर आलेलं आहे. तर महायुतीला 150च्या पुढे जागा मिळतील असं मी भाकीत करतो आहे. तर ते पुढे बघूया किती सत्य होतं आहे. ओम शिवसाईराम.